नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे माहीम कोळीवाडा येथे। आज मी ते आलो होतो ह्या सी फूडची, ह्या कोळीवाड्याची जी लज्जत आहे, ही जी स्पेशालिटी आहे यांची, त्याची चव चाखण्यासाठी आलो होतो। पण मी खूप निराश झालो आहे आज, कारण हे आज बंद आहे। मला वाटतं एक काही दिवसांपासून किंवा काही आठवड्यांपासून बंद आहे। महिन्यापूर्वीच एका मोठ्या गाजावाजात इथे ओपनिंग झालेलं सी फूड प्लाझा जे आहे, स्पेशली जे स्थानिक आहे इकडे कोळी लोक, त्यांचं जे स्पेशालिटी आहे मासे, त्यांच्या सी फूडसाठी प्रमोशन करण्यासाठी गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली होती। सी फूड प्लाझा म्हणून ओपन झाली होती आणि अल्पावधीतच इकडे खूप फेमस झालं होतं। हे खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं हे ठिकाण, रिकामे टेंट आणि रिकामे खुर्च्या आपण पाहू शकतो। तर मी आता इकडे लोकल जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र सरकारने हा प्रोजेक्ट स्पेशली जे स्थानिक कोळी लोक आहेत त्यांचा रोजगार त्यांना मिळावा, त्यांचा धंदा वाढावा, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यासाठी ते चालू केलं होतं। आणि त्यांनी काही गव्हर्नमेंटनी काही जे आहेत त्या लोकल लोकांना की 12 स्टॉल किंवा असं जे पर्टिक्युलर त्यांना आश्वासन दिलं होतं। पण जेव्हा हे फेमस व्हायला लागलं आणि लोक इकडे यायला लागले, प्रसिद्धी व्हायला लागलं, तर गव्हर्नमेंटने त्यांचं जे आहे शब्द ते फिरवलेलं आहे। त्यांना जे स्टॉल उपलब्ध करून दिलं होतं, त्यांच्या व्यतिरिक्त जे बाहेरचे लोक तिथे आणून त्यांना संधी उपलब्ध करून दिलेल्या आहे। तर ह्या कोळी लोकांचा ह्यासाठी विरोध आहे, कारण ह्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे दुसरं इथे काही रोजगार नाही आहे, जर आम्ही इथे जर करतो आहे आणि आम्हाला जर लोकांना ही पसंती पडते आणि प्रसिद्ध होत आहे, तर बाहेरच्या लोकांना का इथे इन्व्हॉल्व करता। त्यासाठी इकडचे जे स्थानिक आहेत त्यांनी खूप लढा उभा केला आहे। अगदी बरेच वरपर्यंत त्यांनी त्यांच्या गोष्टी पोहोचवलेल्या आहेत। कोळी बांधव जे आहेत त्यांनी वरिष्ठ लेवलपर्यंत एक मीटिंग अरेंज केलेली आहे आणि त्यांचा जो प्रॉब्लेम जो आहे, त्यांचे मुद्दे जे आहेत त्यांनी मांडलेले आहेत समोर। दुसरे येऊन कसं चालणार नाही, म्हणजे त्या लोकांनी पण स्टोर टाकायला इथे सुरुवात केली, पण आम्हाला नको आहे ना। आम्ही स्थानिक आहे, तुम्ही स्थानिक तेव्हा मीटिंग घेतली, तुम्ही स्थानिकांनाच दिलेलं ना हे प्रॉपर, की आमची जाळं ठेवायची जागा प्लस मच्छी सुकायची जागा आणि आपल्या बोटे ठेवायची जागा ही आम्ही दिली। तुम्ही काय बोलले, तुमच्या महिलांना उद्योग होणार अशा दृष्टीने तुम्ही दिलेले आहे। मग आमचे मिस्टर काय बोलले, जाऊ दे, आपल्या महिलांना पण थोडं हातभार भेटेल। तर तुम्ही दुसऱ्यांना पण आणून इथे टाकणार, त्याचा अर्थ नाही ना। आमची जागा असून आणि दुसऱ्यांनी हक्क गाजवला त्याचा अर्थ नाही। त्यावर आता 24 म्हणजे किती 14 झाले ना काय। आम्ही 15 दिवसापूर्वी येऊन जेवून गेलो। आम्ही दिली, तुम्ही काय बोलले पहिला की तुम्हालाच देणार, जिथले रोटीच्या जागा आहे, आमच्या मच्छी सुकायचं वगैरे हा जागा आहे ना, म्हणजे तुम्ही बोलले का महिला तुमच्या उद्योग मिळावा म्हणून। आता तुम्ही बाहेरचे पण टाकणार आणि आमचं धंद्याची वाट लावणं काय फायदा, म्हणून आम्ही सर्वांनी जरा बंद करायचं ठेवलं। जर आमच्या मागणी गेली तर मग चालू परत सुरू होईल काय सुरू होणार, शुक्रवारपर्यंत बोलले चालू करूया या शुक्रवारी। तर या स्थानिक लोकांचं जे आहे, कोळी बांधव जे आहे, त्यांचा जो निर्णय आहे शासन दरबारी योग्य व्हावा आणि त्यांच्या बाजूने निर्णय लागावा अशी शुभेच्छा देऊन लवकरात लवकर हा फूड चालू होऊन आणि आम्हाला इकडे चव चाखता यावी अशी अपेक्षा करून आजचा व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।